उपवासाचे नेहमीचे तेच पदार्थ खाऊन बोर झालायत का? चला तर मग आज या महाशिवरात्रीला असा खमंग उपवासाचा पराठा बनवा की जो खाऊन सगळेच तुमचे फॅन होऊन जातात. आज मी तुम्हाला उपवासाचा खमंग खुसखुशीत पराठा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे सांगणार आहे. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. सगळ्यात आधी आपण इथे घेतले साबुदाणे, उकडलेला बटाटा, 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल तिखट, जिरे आणि मीठ. कोथिंबीर आणि जिरे ऑप्शनल आहे, तुम्ही खात असाल तरच घाला. सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा छान असा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याचं बारीक असं पीठ करायचं आहे. चला कढई गरम करून घेतली, यामध्ये हा साबुदाणा घालायचा आणि अगदी लो फ्लेमवरती साबुदाणा आपल्याला 5 ते 6 मिनटं छानपैकी भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा ज्यावेळेला पूर्णपणे हलका होतो, साबुदाण्याचा प्रत्येक दाणा हा डबल साईजने होतो, फुलतो छान, त्यावेळेला गॅस बंद करायचा किंवा शेगडी आहे ती बंद करायची आणि नंतरच साबुदाणा आपल्याला दळायला घ्यायचा आहे. अगदी लो फ्लेमवरती भाजल्यामुळे ना 5 ते 6 मिनटात साबुदाणा छानपैकी व्यवस्थित भाजला जातो. हात जर तुम्ही थोडंसं हाय फ्लेमवर भाजला ना तर साबुदाणा आतून कच्चा राहतो, बाहेरून फक्त भाजल्यासारखा वाटतो. अशा वेळेस पीठ व्यवस्थित होत नाही. त्यामुळे साबुदाणा भाजताना अगदी लो फ्लेमवरती भाजा. नेहमी साबुदाणा खिचडी खाण्याचा खूप कंटाळा येतो. त्यावेळेस असा साबुदाण्याचा पराठा, साबुदाणा आणि बटाट्याचा मिक्स पराठा तुम्ही आरामात बनवू. आणि हा पराठा चवीला तर अफलातून आहेच, परंतु बनवायलाही अगदी साधा सोपा आहे. चला साबुदाणा छानपैकी भाजून झाला, थोडासा थंड करून घेतला आणि आता मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी याची पूड करून घ्यायची आहे. त्यामुळे जे तुमचं मिक्सरचं भांडं छान चालतं किंवा व्यवस्थित त्यामध्ये बारीक होतं ना, त्याच भांड्यामध्ये घाला आणि व्यवस्थित असं हे पीठ आपण दळून घेतले. पीठ दळून घेतल्यानंतर आपली गव्हाचं पीठ चाळायची जी चाळण आहे ना, ती स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या आणि त्यानंतर त्या चाळणीने पीठ व्यवस्थितपणे चाळून घ्यायचे. वरचा जो काही रवाळ भाग राहिला आहे ना, तो परत मिक्सरमध्ये घालायचा आणि परत त्याचं पीठ करून घ्यायचं. अगदी मऊसूद रवाळ असं ह्याचं पीठ तयार होतं. थोडंफार रवाळ असेल ना, रव्यासारखं जरी स्ट्रक्चर असेल ना किंवा मिक्स पीठ आणि रवाळ स्ट्रक्चर मिक्स तरीसुद्धा चालेल. चला तर यामध्ये बटाटा छानपैकी उकडलेला खिसून घ्यायचा आहे. इथे मी 1.5 बटाटा घेतला आहे, उकडून छानपैकी मी खिसून घेते. बटाटा उकडवताना डायरेक्ट पाण्यामध्ये न उकडवता कुकरच्या डब्यामध्ये उकडायला ठेवा. खाली पाणी, वरती कुकरच्या डब्यामध्ये बटाटे घालून मग शिजायला ठेवा. यामुळे काय होतं, बटाटा व्यवस्थित शिजतो, त्याला खूप जास्त पाणी राहत नाही आणि पराठा आपलं व्यवस्थितपणे त्याचं पीठ मळता येतं. चला आता यामध्ये घालून घ्यायचं आहे 3 ते 4 चमचे दाण्याचा कूट, हिरवी मिरची, त्याचबरोबर जिरे, लाल तिखट. इथे मी लाल तिखट आणि हिरवी मिरची दोन्ही घालते. तुम्ही कोणतंही एक घातलं तरी चालेल, परंतु मी आवर्जून रंगासाठी आणि टेस्टसाठी दोन्ही घालून घेतले. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कोथिंबीरही घालून घ्यायची. बऱ्याच ठिकाणी जिरा आणि कोथिंबीर उपवासाला खाल्लं जात नाही, अशा वेळेस तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. आता पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. बटाट्याचं जे काही मॉइश्चर आहे ना, त्यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ व्यवस्थित भिजलं गेलं पाहिजे. अगोदर सांगितल्याप्रमाणेच बटाट्याला जास्त मॉइश्चर नसावं. जास्त मॉइश्चर असेल ना, तर हे पीठ तुमचं ओलसर होईल. त्यामुळे बटाटा शिजवताना डब्यामध्ये शिजवा किंवा चाळणीवरती जरी उकडून घेतला ना तरीही चालेल. चला आता पीठ व्यवस्थितपणे मळून घेते. पीठ मळताना हाताने अशा पद्धतीने दाबून मळायचं. जेवढं तुम्ही हाताने दाबून किंवा जोर देऊन मळाल ना, तेवढं पीठ तुमचं व्यवस्थित मळलं जाणार आहे. आता यामध्ये साबुदाणा आहे, त्यामुळे तो भिजला पाहिजे. पीठ झाकून ठेवायचं आणि 15 मिनटं याला रेस्ट द्यायचा. 15 मिनटं भिजल्यानंतर पराठे तुमचे अगदी परफेक्ट असे होतील. आता तोपर्यंत घेऊयात यासाठी खमंग अशी चटणी बनवायला. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे, त्याचबरोबर आलं, जिरी, हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता पाणी वगैरे, दही काही न घालता सुरुवातीला मिक्सरला या सगळ्या गोष्टी छानपैकी बारीक करून घ्यायच्या. या स्टेजला जर तुम्ही याबरोबर दही किंवा पाणी घातलं ना, तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बारीक होणार नाहीत. त्यामुळे अगोदर पाणी वगैरे काहीही न घालता फक्त मिरची, शेंगदाणे, जिरे, मीठ ह्याच गोष्टी बारीक करून घ्यायच्या. कोथिंबीरही तुम्ही यामध्ये घालू शकता. चला आता सगळ्या गोष्टी छान बारीक करून झाल्या की एक छोटी वाटी दही घेतले, साधारण 4 ते 5 चमचे दही घेतले. हे दही घालायचं. दही व्यवस्थित यामध्ये मिक्स आणि याचमध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालून व्यवस्थित आणि अशी ही चटणी आपण मिक्सरला बारीक अशी वाटून घेणार आहोत. चटणी खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळही करायची नाही. मीडियम अशा कन्सिस्टन्सीमध्ये ही पेस्ट आपल्याला करून घ्यायची, जेणेकरून पराठ्याबरोबर व्यवस्थित अशी ती खाता येईल. चला सगळ्या गोष्टी छान अशा बारीक झाल्यात. आपलं पीठ भिजेपर्यंत अगदी झटपट अशी ही चटणी तयार होते आणि चवीला भन्नाट अशी लागते. चला चटणी आपली सुंदर अशी तयार झाली. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकताय. खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही. अगदी सरसरीत अशी ही चटणी मी करून घेतली आहे. आता ही काढून घेऊयात. तुम्ही यामध्ये हवं असेल तर ओलं खोबरंसुद्धा घालू शकता. त्यानेसुद्धा खूप छान अशी चव येते. चला चटणी आपली इथे तयार झाली आहे. पीठही व्यवस्थितपणे भिजलं गेले. आता पीठ बघते.
आणि लगेच याचे गोळे करायला घेते. पीठ व्यवस्थित भिजल्यानंतर परत एकदा हाताने थोडंसं मळून घ्यायचं. पीठ जर खूप जास्त घट्ट आहे असं तुम्हाला वाटलं ना, तर थोडासा पाण्याचा हात घेऊन तुम्ही मळून घेतलं तरीही चालेल. कारण साबुदाणा आहे, साबुदाणा आपण पीठ भिजवल्यामुळे ना साबुदाणा छानपैकी फुलतो आणि व्यवस्थित असं हे स्ट्रक्चर आपलं पराठ्याचं तयार होतं. या स्टेजला साबुदाणा भिजल्यामुळे पीठ थोडंसं घट्टसुद्धा झालेलं असतं. अशा वेळेस तुम्ही पाण्याचा हात लावून घेतला ना, तर तुम्हाला व्यवस्थित याचे गोळे करता येतील. चला, याचे मी 5 गोळे करून घेतलेत. आता लाटायला घेऊयात. थोडंसं साबुदाण्याचं पीठ वरती घालून घ्यायचं आणि पराठा सुरुवातीला गोल आकारामध्ये लाटून घ्यायचा. आपण ज्या वेळेला पीठ चाळलं होतं त्याच वेळेला मी यातलं 5 ते 6 चमचे पीठ बाजूला काढलं होतं, ते पराठे लाटण्यासाठी. पराठा गोल असं लाटून घ्यायचा. लाटताना कडा तुम्ही बघू शकताय थोड्याशा ओबडधोबड अशा होतात, कारण साबुदाणा आणि बटाटा आहे, यामध्ये पाणी नाही आहे, त्यामुळे या कडा अशा झालेल्या आहेत. आता चाकूच्या साहाय्याने कडा कापून घ्यायच्या. तुम्ही याला गोल आकार देऊ शकता किंवा चौकोनी आकार देऊ शकता. मी याला चौकोनी आकार देऊन घेते. फक्त कडा मी उभ्या आडव्या आकारामध्ये कट करून घेते. अशाच कडा असल्या ना तरी काही फरक पडत नाही. चवीत तर फरक पडणार नाही आहे, फक्त दिसायला मात्र पराठा थोडासा ओबडधोबड असा दिसेल, पण गोलच दिसेल. चला, आता कडा कापून घेते. तोपर्यंत तवासुद्धा गरम करून घेतला. आता हा पराठा आपण अगदी मीडियम फ्लेमवरती खमंग असा भाजून घेणार आहोत. कडा कापून झाल्यानंतर तुम्हाला जर वाटलं पराठा कुठे जाड कुठे पातळ आहे, तर थोडंसं बेलण्याच्या साहाय्याने एकसारखा करून घ्या आणि त्यानंतर भाजायला घ्या. आता तव्यावरती तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे काहीही घालू शकता आणि त्यावरती हा पराठा घालून दोन्ही बाजूनी खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. पहिला पराठा आहे तो भाजायला थोडासा वेळ लागेल. त्यानंतरचे पराठे मात्र तवा छान गरम झाला की पटपट असे भाजले जातात. सुंदर असे सगळे पराठे मी याच पद्धतीने भाजून घेते. इतका अफलातून असा हा पराठा लागतो आणि पोटभरीचा सुद्धा आहे. त्यामुळे उपवासाच्या दिवशी एकदा जरी तुम्ही हा नाश्ता फराळ पोटभर केला तरी तुम्हाला दिवसभर अजिबातही भूक लागणार नाही, कारण यामध्ये आपण बटाटा वापरला आहे, त्यामुळे नाश्ता आपला अगदी हेवी होऊन जातो. चला, आता याच पद्धतीने दुसरासुद्धा पराठा छान करून घेते. गोल पोळी अगोदर लाटून घेतली, कडा कापून घेतल्या, चौकोनी आकार देऊन घेतला, तव्यावरती तेल घालून घेतले आणि आता यावरती हा पराठा घालून हा सुद्धा आता दोन्ही बाजूनी अशाच पद्धतीने भाजून घेते. सुरुवातीला फक्त पहिलाच पराठा भाजायला वेळ लागतो, नंतरचे पराठे अगदी पटपट भाजले जातात, कारण साबुदाणा आणि बटाटा आहे, त्यामुळे साबुदाणा पचायला थोडासा वेळ लागतो आणि भाजायलाही पराठा थोडासा वेळ लागतो. चला, दुसराही पराठा मी याच पद्धतीने करून घेतला आहे. बाकीचेही पराठे आता याच पद्धतीने छान असे करून घेते. अतिशय खमंग खरपूस असे हे पराठे झालेत. तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही करू शकता. चला, सगळे पराठे मी इथे करून घेतलेत, चटणीबरोबर सर्वही केलेत. तुम्ही बघू शकताय किती मऊ लुसलुशीत असा हा पराठा झाला आहे. हे पराठे आवर्जून गरमागरमच सर्व करा. गरमागरम अफलातून असे लागतात आणि नंतर जरी बराच वेळ राहिले ना तरी हे मऊ लुसलुशीत राहतात, कारण यामध्ये साबुदाणा आहे. थंड झालं तरी मऊच राहणार आहे. नेहमीचे तेच तेच उपवासाचे पदार्थ खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं करून बघा, जेणेकरून तुम्हालाही उपवासाचा दिवस अगदी आनंदात घालवता येईल आणि त्याचबरोबर घरच्या मंडळींना सुद्धा उपवासाची ही स्पेशल ट्रीट देता येईल. चला, कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि या महाशिवरात्रीला तुम्हीसुद्धा हा उपवासाचा पराठा नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग खुसखुशीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.